कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? आयुष्यामध्ये ना, आपण आपल्या मुलांना लहानचं मोठं करताना प्रत्येक आईवडील, जगातले प्रत्येक आईवडील अतोनात हाल सहन करतात आणि मुलांना शिक्षण देतात चांगलं योग्य प्रकारे आणि त्यांचं पालनपोषण करतात. एखाद्या वेळेस आपल्या त्याग करतात मनाचा, पण मुलांचा हट्ट ते पूर्ण करतात. एकदा मुली कमवती झाली, मुलगा किंवा मुलगी, मग त्यांना त्याचा विसर पडतो आणि ते सर्व विसरून जातात, हो की नाही? जर तुम्हाला आईवडिलांचं कर्जच फेडायचं असेल ना, तर ज्या आईने शाळेत जाताना पावसात, थंडीत, उन्हात तुम्हाला कडेवर घेऊन गेले ना, ते कर्ज तुम्ही फेडू शकता का? म्हणजे तुम्ही पैशाने नका देऊ, मग तुम्ही आईवडिलांचं म्हातारपणात तसं तुम्ही त्यांना कडेवर घेऊन जाऊ शकता का? तर नाही, ते करू नाही शकत. आईवडील लहान लेकरू जेव्हा आजारी असतं तेव्हा आई रात्रभर जागी राहते, ताप उतरत नाही तोपर्यंत. तिच्या डोळ्याला डोळा नसतो. मग तसं तुम्ही म्हातारपणात आईशी करताल का? वडिलांशी करताल का? वडील तर नसतात तेवढे कधी, पण आईशी करताल का? आईने जसं तुम्हाला लहानपणी आपलं मन मारून तुमच्यासाठी घास ठेवला, तसं तुम्ही करताल का आईसाठी? नाही. तुमचं उत्तर काय असणार आहे? नाही. आता माझंच सांगते, कधी कधी आमच्याकडे इतके पैसे पण नसायचे की सणाला सगळ्यांनाच कपडे घेता येईल. फक्त मी माझ्या मुलीलाच कपडे घ्यायचे आणि तिच्यासाठीच मी माझी जुनी साडी घालायची आणि सण साजरा करायचे. मग ती करते का आता माझ्यासाठी तसं? की नाही, माझ्या आईसाठी मी करेल आणि माझा जीव मारेल? तसं नाही होत. हे आईवडिलांचं कर्ज जगात कुठलाच मुलगा आणि कुठलीच मुलगी फेडू शकत नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा, जे आईवडिलांनी तुमच्यावर कर्ज करून ठेवलेलं आहे ना, ते तुम्ही कधीच उतरू शकत नाही. आणि आईवडिलांना तुम्ही कमी समजू नका, की काय हे काय ते, पण ते आईवडील आहेत. त्यांनीच आज तुम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे. त्यांचा कधीच कुठल्याच गोष्टीत अपमान करू नका आणि त्यांना एखादी साडी, थोडेसे पैसे देऊन त्यांनी काही होत नसतं, एवढं मात्र खरे. म्हणून मी कोणाकडूनच काही घेत नसते. जे माझे आहेत ना, तेच मला देतात. माझ्या मुलांनी मला साड्या घेतल्या, सगळं देतो. माझा मुलगा मला सगळं करतो, एवढं मात्र खरे. आणि प्रेमाने देतात, राग करत नाहीत किंवा असं नाही का उगाच घ्यायचं म्हणून घ्यायचं, एकदम हलक्या क्वालिटीचं, तसं नाही. मनापासून चांगलंच देतात.